इथं पट्टीसाठी मी ऑरेंज कलरची लोकर वापरणार आहे। सुरुवातीला नॉट बनवून घ्यायचं आणि चेन करायच्यात। तर 6 चेन करायच्यात आपल्याला। इथे 1 2 3 4 5 6 1 2 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा आहे। परत 6 चेन करायच्यात। 1 2 3 4 5 6 या झाल्या मध्ये सोडण्यासाठी आणि पुढच्या डबल क्रोशासाठी म्हणून एक 3 चेन करायच्या। म्हणजे टोटल आपल्याला इथं 9 चेन करायच्या। 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा। परत 9 चेन करायच्या। 2 3 4 5 6 7 8 9 3 चेन सोडायच्या, चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा। अशा प्रकारे पट्टीची सुरुवात आहे आपली। अशा प्रकारे तयार होती। तसंच दरवाजाची लांबी बघायची किती तुम्हाला पाहिजे, त्या आकाराने लांब बनवाय। 6 7 8 9 9 चेन करायच्या, 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा। 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 सोडून चौथ्यावर डबल क्रोशा। मी आता हे बनवून घेते। मी एवढे बनवून घेतले। तुम्ही हवे तेवढे तुमच्या दरवाजा केवढा आहे त्या मापाने बनवून घ्या। परत 3 चेन करायच्या, 4 चेन करायच्या आणि हे जे आपलं हे बनलेलं लूप आहे त्याच्यात डबल क्रोशा करायचा आहे। एक डबल क्रोशा, एक चेन, परत त्याच्यातच डबल क्रोशा, एक चेन, डबल क्रोशा, एक चेन, डबल क्रोशा, एक चेन, डबल क्रोशा, एक चेन। 5 डबल क्रोशे करायचे आहेत। हे हा पकडायचा नाही पहिल्या चेनचा। 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशे तयार झाले। शेवटी आपण एक चेन घेतली आणि इथं जे आपल्या 5 चेन उरलेल्या आहेत त्या 2 डिझाईनच्या मध्ये, त्याच्या मध्यभागी 1 2 तिसऱ्यामध्ये स्लिप स्टिच करायची। परत एक चेन करायची आणि ह्या पुढच्या लूपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे। एक चेन, एक डबल क्रोशा असं 5 वेळा करायचं। हा झाला एक चेन, 2 एक चेन, 3 परत एक चेन, 4 परत एक चेन, 5 आणि एक चेन। परत पुढचे चेन आहे ते 1 2 सोडायचे आणि तिसऱ्याच्यावर स्लिप स्टिच। अशा प्रकारे डिझाईन तयार होते। ही एक साईडची आहे, या साईडने देखील आपल्याला विणायचं आहे। आधी एक बाजू पूर्ण विणून घ्यायची अशीच। एक चेन करायची आणि याच्यात 5 डबल क्रोशे। मी आता विणून घेते एक बाजू अशीच। माझे लास्टपर्यंत झालं इथं विणूनचं। आता इथे सुरुवातीचे आपण चेन घेतलेले होते त्या शेवटच्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे। परत एक चेन करायची, फिरवून घ्यायचं इकडून,
आणि या साईडनं 5 डबल क्रोशे, एक चेन करायची, 2 3 4 5, परत एक चेन करायची आणि इथं जे मध्यभागी आपण इथं जोडलेलं आहे स्लिप स्टिचनं त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूनं स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचे. परत एक चेन करायची. अशा प्रकारे सर्कल तयार होत आहे. बाकी किती सुंदर झाली डिझाईन. परत पुढच्या याला सेम तसंच करून डिझाईन पूर्ण करून घ्यायची. एक डबल क्रोशा झाला, 2 एक चेन करायची, 3 एक चेन, 4 एक चेन आणि 5. परत जिथं ही साईडवर जिथं जोडलेली आहे त्याच ठिकाणी त्या चेनवर दुसऱ्या बाजूनं जोडून घ्यायचं स्लिप स्टिचनं. परत एक चेन करायची आणि पुढच्या ह्याच्यात 5 डबल क्रोशे करायचे. असं जाता ही पूर्ण डिझाईन करून घ्यायची. इथं त्या शेवटी आपण इथं सुरुवातीला 4 चेन घेतल्या होत्या, त्याच्यातले इकडची एक चेन सोडायची आणि तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारे इथं तयार होती डिझाईन. आता कलर चेंज करायचा आहे, तर इथं हा दोरा कट केला तरी चालतो. दुसरा कलर लावून नंतर कट करणार आहे. हे जेव्हा पॅक करतात तेव्हाच मी कलर चेंज करणार आहे. एक 2 3 4 5 आणि 6 चेन केल्या. हा दोरा इथं कट करून घ्या. सहा चेन केल्यात आपण इथं. आणि हे जे 5 डबल क्रोशे विणलेले आहेत त्याच्यातला मधल्या डबल क्रोशावर पहिला आणि दुसरा सोडायचा आणि तिसऱ्या ह्याच्यावर एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा. परत 7 चेन करायच्या, 2 3 4 5 6 आणि 7. ही जी पुढची डिझाईन आहे त्याच्या जी मधला आहे डबल क्रोशा, हे 5 डबल क्रोशे विणलेले आहेत आपण. 5 मधला जो मधला आहे 2 सोडून तिसऱ्यावर सिंगल क्रोशा. बॉर्डर बनवायची आपल्याला. याला प्रत्येक वेळा 7 चेन करायच्या, 3 4 5 6 7 आणि याच्या मधला डबल क्रोशा. अशा प्रकारे इथपर्यंत कडेपर्यंत बनवून घ्यायचे. इथपर्यंत मी दाखवते नंतर. इथं पण आपल्याला 6 चेनच घ्यायच्यात. इथपर्यंत मी विणून घेते एक साईड. इथपर्यंत झालेच. आता ही लास्टला जी आहे तिथं आपल्याला 6 चेन करायच्यात. इथं आपण प्रत्येक वेळा 7 चेन केल्यात. सुरुवातीला आणि शेवटी 6 चेन करायच्यात. 1
2 3 4 5 6 चेन करून हे जिथं आपले चेनचा खांबा आहे हे 5 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर न जोडता चेन जिथं घेतलेले आहेत त्या ठिकाणी सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. परत 6 चेन करायच्या. हे शेवटचे झाले. आता इकडे हे सुरुवातीच्या म्हणून 6 चेन करायच्या. तर इकडची बाजू विणायची आपल्याला. परत सेम तसंच करायचं. ह्याचे पण 5 डबल क्रोशे घेतलेले आहेत. त्या 5 डबल क्रोशेच्या मधला डबल क्रोशा, त्याच्यावर सिंगल क्रोशा. परत आता 7 चेन करायच्या. तर प्रत्येक वेळा 7 चेन करायच्यात मध्ये. मी करून घेते. परत इथं शेवटी 6 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 आणि जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घेऊन पॅक करायचे. परत 3 चेन करायच्यात आणि जे 6 चेन आहेत त्याच्यावर आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 आणि 6. परत 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी म्हणजे 6 चेन आहेत त्याच ठिकाणी आणखीन 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. असा कॉर्नर तयार होतो. आता हे पुढच्या जे 7 चेन आहेत त्याच्यावर आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत. 8 डबल क्रोशे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. परत पुढच्या 7 चेन आहेत त्याच्यावरही 8 डबल क्रोशे. 2 3 4 5 6 7 आणि 8. असेच प्रत्येक वेळा 7 चेन घेतलेले आहेत त्या ठिकाणी 8 डबल क्रोशे करायचे आहेत. फक्त इथं 6 चेन घेतलेले आहेत शेवटी त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला 9 डबल क्रोशे येणार आहेत. 3 डबल क्रोशे, 3 चेन आणि 6 डबल क्रोशे एकत्र येणार आहेत. मी हे करून घेते आता. एक बाजूचे झाले माझं बनवून. आता आपल्याला इथं 6 चेनवर विणायचं आहे. तर सुरुवातीला आपण आधी 6 डबल क्रोशे घेतले होते आणि नंतर 3 चेन केल्या होत्या आणि नंतर 3 डबल क्रोशे घेतले होते. इथं आपल्याला आधी 3 डबल क्रोशे करावं लागणार आहे.
1 2 3 डबल क्रोशे, 3 चेन आणि परत ह्याच्यातच 6 डबल क्रोशे. 1 2 3 4 5 आणि 6. इथं 6 डबल क्रोशे तयार झाले. आता ही जी बाजू आहे इथं सुरुवातीला 6 डबल क्रोशे, ह्या पण 6 चेनच आहेत. 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशे, परत 3 चेन आणि त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे कॉर्नर तयार झाला आहे आपला. आता हे पुढं 8 डबल क्रोशे, 7 चेन आहेत पुढं, तर त्याच्यावर 8 डबल क्रोशे. सात आणि 8 असंच प्रत्येक ह्याच्यावर आता 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. परत इथं शेवटी आलं की याची 6 चेन आहेत, याच्यात करताना आधी 3 डबल क्रोशे करायचे, नंतर 3 चेन आणि नंतर 6 डबल क्रोशे करून या ठिकाणी जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपली पट्टी तयार होती. तर मी बनवून घेते. या ठिकाणी माझी पट्टी अशी तयार झाली. इथं मी मध्ये मध्ये एक एक मोती लावलेत. तुम्हाला हवे असतील तर लावा, नाही लावले तरी देखील चालतात. मोती लावल्यामुळे आणखीन छान दिसू लागली. त्याच्या पुढची डिझाईन जी आहे तोरणाची ती पाहणार आहेत आपण पुढच्या भागात, पार्ट 2 मध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.